आरोपीने मोबाईलच्या माध्यमातूनच धमकी दिली। तो मोबाईल त्याचाच आहे असं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे आणि याच मोबाईलवरून त्याने आक्षेपार्ह वक्तव्य केली। कोरटकरने शिवरायांचा अपमान केला अशी माहिती काही वेळापूर्वी पोलिसांनी कोर्टात दिलेली आहे। तर आता युक्तिवाद सुरू आहे। इंद्रजित सावंतांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे आता युक्तिवाद करतायत। आरोपीला सहकार्य करणाऱ्यांची देखील चौकशी करावी अशी मागणी असीम सरोदे यांनी केलेली आहे। पत्नीच्या माध्यमातून कोरटकरनं आम्हाला त्याचा मोबाईल दिला अशी माहिती पोलिसांनी कोर्टामध्ये दिली आहे। गुन्हा दाखल झाल्यापासून कोरटकर फरार होता अशी माहिती देखील पोलिसांनी कोर्टामध्ये दिली। तर आरोपीला ज्यांनी सहकार्य केलं त्यांची चौकशी करा। आरोपी फरार असताना त्यांना कोणी कोणी मदत केली त्याची चौकशी करा अशी मागणी ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केली। पोलिसांनी 7 दिवसांची कोठडी मागितलेली आहे। या सुनावणीमध्ये प्रशांत कोरटकर याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी 7 दिवसांची कोठडी मागितली आहे। आताची मोठी अपडेट आहे। पोलिसांनी 7 दिवसांची कोठडी मागितलेली आहे आरोपीची। या युक्तिवादादरम्यान पोलिसांनी देखील कोर्टात माहिती दिली आणि पोलिसांनी प्रशांत कोरटकरसाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे। आरोपीला ज्यांनी सहकार्य केलं त्यांची चौकशी करा अशी मागणी ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी कोर्टामध्ये केली आहे। तर पोलिसांनी 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे। पळून गेलेल्या वाहनांची चौकशी करायची असं पोलीस म्हटलेलं आहे। त्यामुळे या अनुषंगाने देखील आता पोलीस तपास करण्याची शक्यता आहे। ज्या वाहनातून प्रशांत कोरटकर पळाला, ज्या वाहनांची त्याला मदत झाली आणि ज्या ज्या वाहनांमधून त्याने प्रवास केला त्यांची देखील चौकशी, त्या दृष्टीने देखील तपास आता होणार आहे। पोलिसांनी 7 दिवसांची कोठडी मागितली आहे प्रशांत कोरटकरची। युक्तिवाद सुरू आहे। आता पळून गेलेल्या वाहनांचा शोध घ्यायचा आहे अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। तर 25 फेब्रुवारीला या संदर्भात गुन्हा दाखल झाला। त्यानंतर प्रशांत कोरटकर हा फरार होता। पोलिसांनी आता 7 दिवसांची कोठडी मागितली आहे। पळून गेलेल्या वाहनांचा शोध घ्यायचा आहे असं पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलं। या 1 महिन्याच्या काळामध्ये प्रशांत कोरटकर कुठे कुठे गेला, कुठे राहिला, तसंच कोणती वाहनं त्यांनी वापरली या संदर्भात तपास करायचा आहे असं पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। प्रशांत कोरटकर याने धमकी दिल्यानंतर फरार असताना कोणकोणत्या वाहनांमधून प्रवास केला, कोणकोणत्या वाहनांमध्ये तो बसला, त्या सगळ्या वाहनांची, वाहन मालकांची देखील चौकशी करायची अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे। 7 दिवसांची कोठडी देखील पोलिसांनी कोरटकरची मागितली आहे। ज्या वाहनांना पळून गेला त्याचा शोध घ्यायचा आहे, तसंच वाहनाच्या मालकाची देखील चौकशी करायची आहे असं पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलं। आरोपीला ज्यांनी सहकार्य केलं त्यांची चौकशी करा अशी मागणी देखील असीम सरोदे यांनी कोर्टात केली आहे। तर आरोपीनं मोबाईलच्या माध्यमातून धमकी दिली असं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलंय। कोरटकरने डाटा डिलीट केला, त्याचा तपास करायचा आहे असं देखील पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। कोरटकरने मोबाईलमधला डेटा डिलीट केला आणि त्यानंतर मोबाईल दिला असा आरोप यापूर्वी असीम सरोदे यांनी केला होता आणि आता पोलिसांनी म्हटलंय की कोरटकरने डेटा डिलीट केला असं मान्य केलंय। त्यामुळे त्याचा तपास करायचा आहे असं आता पोलिसांनी कोर्टामध्ये माहिती दिलेली आहे। तर कोरटकरने डाटा डिलीट केला या संदर्भात त्याचा तपास करायचा आहे असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। पोलिसांनी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे। या वाहनानं पळून गेला त्याचा शोध घ्यायचा आहे, तसंच वाहनांच्या मालकाचीही चौकशी करायचं आहे असं पोलीस म्हणालेले आहेत। आरोपीला ज्यांनी सहकार्य केलं त्यांची चौकशी करा अशी देखील मागणी असीम सरोदे यांनी कोर्टात केली आहे। आरोपीनं मोबाईलच्या माध्यमातून धमकी दिली असं देखील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। मोबाईल प्रशांत कोरटकरचाच होता आणि त्याच मोबाईलमधून त्याने आक्षेपार्ह वक्तव्य केली आणि इंद्रजित सावंतांना धमकी दिली असा युक्तिवाद असीम सरोदे यांनी कोर्टात केला आणि आता पोलिसांनी कोरटकरची 7 दिवसांची कोठडी मागितली आहे। कोरटकरनं आक्षेपार्ह विधानं केली अशी माहिती पोलिसांनी कोर्टामध्ये दिली आहे। आरोपी फरार होता त्यामुळे त्याची चौकशी करायची आहे असं पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलं। प्रशांत कोरटकरने आक्षेपार्ह विधानं केली अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिलेली आहे। कोरटकरने डेटा डिलीट केला, त्याचा तपास करायचा आहे अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। फोन केला तेव्हा त्याच्यासोबत कोण होतं त्याची चौकशी करायची आहे असं देखील आता पोलीस म्हणालेले आहेत। आरोपी महिनाभर फरार होता म्हणून कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली आहे। कोरटकरनं डाटा डिलीट केला, त्याचा तपास करायचा असल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे। कोरटकरच्या आवाजाचे नमुने देखील घ्यायचे आहेत। आरोपी फरार होता म्हणून चौकशी करायची आहे असं पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलं। आरोपी महिनाभर फरार होता, कोरटकरच्या आवाजाचे सॅम्पल घ्यायचे आहेत असं देखील पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे सॅम्पल घ्यायचे आहेत असं पोलिसांनी आता म्हटलंय। प्रशांत कोरटकर हा फरार होता म्हणून चौकशी करायची आहे, त्यामुळे 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी या सुनावणीत केलेली आहे। त्याचबरोबर प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे सॅम्पल देखील घ्यायचे आहेत असंही पोलिसांनी कोर्टात म्हटलंय। आरोपी फरार होता त्यामुळे चौकशी करायची असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं। कोरटकरच्या आवाजाचे सॅम्पल घ्यायचे आहेत असंही पोलिसांनी सांगितलेलं आहे।
कोरटकरच्या आवाजाचे नमुने आता घेतले जातील. आरोपी फरार होता म्हणून चौकशी करायची असं देखील पोलिसांनी म्हटलंय आणि त्याचबरोबर फोन केला तेव्हा त्याच्यासोबत नेमकं कोण होतं याची देखील चौकशी करायची आहे असंही पोलीस यांनी म्हटलंय. या एका महिन्याच्या काळामध्ये कोरटकर कुठे गेला, कोणत्या वाहनानं गेला, त्या वाहनांचे मालक कोण या संदर्भात देखील चौकशी करायची असल्याचं पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे.